शिंदे गटाचे पदाधिकारी अशोक धोडी अपहरण हत्याकांडानंतर त्यांचा जो मुलगा आहे अमर धोडी यांनी एक तक्रार दिली होती घोलवड पोलीस स्टेशनला की माझ्या गाडीचा पाठलाग करून कोणीतरी घातपात करण्याचा प्रयत्न करत आहे। त्या अनुषंगाने घोलवड पोलिसांनी पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेतलं आणि त्याची चौकशी केली आणि चौकशी केल्यानंतर जी गाडी होती ती ताब्यात घेतलेली आहे आणि चौकशीनंतर काय निष्पन्न झाले आपल्यासोबत घोलवड पोलीस स्टेशनचे जे इन्चार्ज आहेत ते काचरे सर आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेऊ त्यांचं काय म्हणणं आहे। सर, जे अमर धोडी त्यांनी तक्रार केली होती की माझं घातपात करण्याचा एका गाडीने प्रयत्न केला आहे, आपल्याकडे अर्ज दिला होता, त्या अनुषंगाने आपण काय तपास केला आहे, काय म्हणाल आपण? दिनांक 18/2/2025 रोजी तक्रारी अर्ज आल्यानंतर आम्ही माननीय SP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि DYSP साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पोलिसांच्या 2 टीम, स्थानिक गुन्हे शाखेच्या 2 टीम आणि माननीय LCB PI प्रदीप पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदर अर्जदारांनी सांगितलेल्या रूटप्रमाणे CCTV कॅमेरे वगैरे चेक केले आणि त्या अर्जदारांनी हकीकत सांगितल्याप्रमाणे आम्ही ते सदर गाडी आज निष्पन्न केली आहे। त्या सदर गाडी मालकाचा जबाब सविस्तर नोंदवून घेतलेला आहे आणि त्या जबाबामध्ये असा काही प्रकार दिसून येत नाही अर्जदारांनी उल्लेख केलेल्याप्रमाणे। आणि अर्जदार हे ते मित्राला सोडण्यासाठी त्या 3 रस्त्यावरती आले होते आणि त्यामुळे अर्जदारांना संशय आला आणि त्याने माझा पाठलाग केला असा त्यांचा गैरसमज। नेमकं डाऊट अमरला का आला की ही गाडी माझा पाठलाग करत आहे? यातील या सदर गुन्ह्यातील आरोपित अविनाश धुळे यांच्या घरासमोर गाडी उभा राहिल्यामुळे अर्जदारांना संशय आला की हे माझी गाडी पाठलाग करण्यासाठी आली असावी, परंतु हे गाडी मालक हे मित्रांना सोडण्यासाठी आले होते आणि त्यांना हे माहीत नव्हतं की हे कुणाचं घर आहे किंवा ते अनाहूतपणे तिथं थांबले होते। ही गाडी कुठे राहणारी लोकांनी गाडी कुठून आली सर? हे गाडी मालक हे उंबरगाव GIDC येथे राहतात, तेथे त्याची कंपनी वगैरे आहे आणि तिथून ते मित्राला सोडण्यासाठी तिकडे आले होते। एकंदरीत पाहायला गेलं तर जे अमर धोडी ज्यांनी ही तक्रार केली होती की माझं पाठलाग एक ब्लॅक कलरची गाडी आहे ती करत होती आणि माझं घातपात करण्याचे जे संशय त्यांनी व्यक्त केलं होतं, त्या अनुषंगाने पालघर पोलिसांनी ह्या जो प्रकाराचा तपास केला, तपासात हे निष्पन्न झालं आहे की ती गाडी ती आहे, त्याच्यावरून कुठल्याही प्रकारचं असं घातपात करण्याचा विषय नव्हता। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।